हाय फ्रेंड्स, मी अमर पाटील अमर सायंटिफिक सोल्युशन्समध्ये सर्वांचे स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे की बी फार्मसीचे विद्यार्थी 6 सेमिस्टर कंप्लीट करणार आहेत आणि 7 सेमिस्टरमध्ये जाणार आहेत। अशा विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेनिंग करू शकतात का? तर त्याचं उत्तर आहे होय। तर ज्या शहरामध्ये किंवा ज्या ठिकाणी या CROज आहेत म्हणजेच क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत, अशा ठिकाणी विद्यार्थी त्यांना ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा रेफरन्स बेस थ्रू सुद्धा कॉन्टॅक्ट करून ट्रेनिंगसाठी अप्लाय करू शकतात। आता CRO म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं? तर डोळ्यासमोर असं येऊ शकतं की थेरॉटिकल बेसनुसार की क्लिनिकल रिसर्च, यस, म्हणजेच काय तर स्टडी ऑफ ड्रग्ज ऑन ह्युमन बीइंग्स, म्हणजे माणसांच्यावर जे काही नवीन नवीन ड्रग डिस्कवर होणार आहेत त्यांचे टेस्टिंग केलं जातं का? तर त्याचं उत्तर आहे होय। परंतु काही CROज अशा असतात की त्यांच्याकडे स्टार्ट फ्रॉम फॅसिलिटीज उपलब्ध आहेत की जसं ड्रग डिस्कवरी पासून ते फायनल रेग्युलेटरी अप्रुव्हल पर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडण्याची क्षमता म्हणजेच फॅसिलिटीज अलॉंग विथ रिसोर्स पर्सन सुद्धा उपलब्ध असतात। सो फार्मास्युटिकल कंपनीज स्पॉन्सर म्हणून काम करतात आणि पूर्णपणे उरलेला जो काही सगळा रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्ट आहे तो पार्ट कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन्स किंवा क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन्स पूर्ण करत असतात। तर जे विद्यार्थी याच्यामध्ये ट्रेनिंग करणार आहेत ते स्टार्ट फ्रॉम बेसिक स्क्रॅच पासून रिसर्च शिकू शकतात, ॲनिमल स्टडी शिकू शकतात, क्लिनिकल ट्रायल मधल्या फेजेस ज्या आहेत त्या शिकू शकतात आणि रेग्युलेटरी अप्रुव्हल सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे थ्रू आउट द प्रोसेस म्हणजे स्टार्ट फ्रॉम बेसिक रिसर्च टू द ड्रग लॉन्च इन टू द मार्केट हे शिकू शकतात। आता जसं की आपण बघतो की रिसर्च जो बेसिक केला जाणार आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स हँडल करणे, त्याच्यानंतर वेगवेगळे डेटाबेस वापरणे, त्याच्यानंतर ॲनिमल स्टडी, त्याला आपण प्री क्लिनिकल रिसर्च असं म्हणतो, रॅट, रॅबिट, माईस यांच्यावर स्टडी कसा केला जातो हे सुद्धा तिथं शिकायला मिळतील। कोणते कोणते डॉक्युमेंट्स प्रिपेअर करावे लागतात त्याच्यासाठी, कोणत्या गाईडलाईन्स जसे की गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस फॉलो करावे लागतात, क्लिनिकल रिसर्चमध्ये गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस फॉलो करावे लागतात, ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीचे अप्रुव्हल कशा पद्धतीने घ्यायचे असतात, प्रोटोकॉल कसा लिहिला जातो। सो इन अँड आउट याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकता येतील। आणि फायनली जो राहतो की ड्रग मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी रेग्युलेटरी अप्रुव्हलची प्रोसेस कशी राहते, त्याच्यासाठी डॉक्युमेंट सबमिशन काय आहेत, म्हणजे स्टार्ट फ्रॉम IND टू NDA आणि ड्रग कसा मार्केटमध्ये लॉन्च होईल याचा सगळ्याचा जो काही इन आणि आउट प्रोसेस आहे ही शिकण्यासाठी खूप चांगली एक मोठी संधी आहे। सो आय सजेस्ट CRO इज द बेस्ट ऑप्शन फॉर द इंडस्ट्रियल ट्रेनिंग। थँक्यू।